संपत्ति के लिए एक महिला ने 2 लाख रुपए में सुपारी देकर अपने ही सास की हत्या करने का मामला सामने आया है। भाई की शिकायत पर 10 दिन बाद इस वारदात का खुलासा हुआ। पुलिस ने आरोपी बहू और उसके 2 भाइयों को गिरफ्तार कर लिया है। संपत्ति के लालसा में अब रिश्ते भी शर्मसार हो रहे हैं। नागपुर में बहू ने संपत्ति के लिए अपने ही सास की हत्या करने का मामला सामने आया है। पुलिस को मिली जानकारी के अनुसार सुनीता राउत की 28 अगस्त को उनके घर में मृत्यु हो गई थी। पड़ोसी महिला से सुनीता के भाई को इस घटना का पता चला था। उनके घर पहुंचने पर वैशाली ने उन्हें सुनीता के बीपी से ग्रस्त होना बताते हुए हार्ट अटैक आने का संदेह जताया। सामान्य मृत्यु समझकर सुनीता की अंतिम विधि करवा दी गई, लेकिन बाद में आरोपी वैशाली की बेटी द्वारा खुलासा होने पर 2 लोगों द्वारा सुनीता का गला घोटने का मामला सामने आया। इसके बाद पुलिस ने हरकत में आकर आरोपियों को दबोच लिया। काल सकाळी 11 वाजता मला सिनियर डीसीपी साहेबांचा मला कॉल आला की त्यांना कोणतरी फोन करून सांगितलं की अजनी हद्दीमध्ये 28 तारखेला एक नॅचरल डेथ झालेली आहे, पण ऍक्च्युली ते मर्डर झालेला आहे। त्या संबंधित आपल्याला भेटण्यासाठी भगवानराव मेंढे हे येणार आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही डिस्कस करा। अशा माहितीवरून थोड्या वेळानंतर भगवानराव मेंढे हे पोलीस स्टेशनला आले व त्यांनी सांगितले की त्यांची बहीण सुनीता राऊत हिचा 28 तारखेला मृत्यू झाला होता, नॅचरल डेथ झाली होती असं समजून आम्ही ते अंत्यविधी वगैरे केलेलं आहे। आणि नंतर काही दिवसाच्या नंतर त्यांना थोडासा संशय वाटू लागला की त्यांची बहीण बिमार वगैरे काही नसताना अचानक मृत्यू कसं पावली। तर त्यांना संशय आल्यावरून त्यांनी मग त्यांच्या बहिणीची जी सून आहे, ज्यातली आरोपी आहे, तर तिनं तिचा मोबाईल यांनी चेक केला आणि तिची छोटी मुलगी होती सोनूची, मिस्टी म्हणून, तिला पण विचारपूस केली। तर त्या मिस्टीनं सांगितलं की रात्री 2 वाजता 2 मामा आले होते आणि त्यांनी आजीचा गळा दाबलेला होता। आणि त्याच्यानंतर मोबाईल चेक केला असता मोबाईलमध्ये बऱ्याच रेकॉर्डिंग वगैरे आम्हाला भेटल्या, त्यावरून आमचा संशय बळावला आणि मग आम्ही संशयित जी महिला आहे वैशाली राऊत, तिला आम्ही घेऊन आलो पोलीस स्टेशनला आणि सतत 6 तास तिला आम्ही इंट्रोगेट केलं, पण ती काही सांगत नव्हती। मग शेवटीला तिने सांगितलं की तिचं एका व्यक्तीसोबत म्हणजे अनिल कोलते त्या व्यक्तीसोबत तिचे मागच्या 2 महिन्यापासून प्रेमसंबंध होते आणि तो माझ्या घराच्याकडे चक्रा मारत होता, तर ते माझ्या सासूनं ते पाहिलं होतं। ही गोष्ट समाजामध्ये इकडे तिकडे माहिती होईल म्हणून मी अनिल कोलतेच्या मदतीनं माझ्या सासूला मारलेलं आहे असं तिनं सांगितलं। पण अनिल कोलतेंना ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि त्यांना इंट्रोगेट केलं, तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांनी हा मर्डर केलेलं नाही आणि त्याच्या बॉडी लँग्वेजतून पण वाटत नव्हतं की त्यांनी हा मर्डर केलेला आहे। त्यामुळं मग आम्ही पुन्हा वैशाली राऊत तिला आम्ही विचारपूस केली आणि टेक्निकल तपास केला। बऱ्याच गोष्टी तिच्या समोर सांगितलं की हा मर्डर तू कसा केलेला आहे ते तिला पटवून दिलं आणि थोडा पोलीस फाक्या दाखवला। त्यानंतर तिने कबूल केलं की तिने तिचे जे 2 भाऊ आहेत पांडुर्ण्याला राहतात, एक आहे श्रीकांत उर्फ समीर हिवसे आणि दुसरा आहे रितेश प्रकाश हिवसे, त्यांना तिने 2 लाख रुपये देऊन खुनाची सुपारी दिली होती व या तिघांनी मिळून गळा दाबून त्या महिलेची 27/8/2024 ते 28/8/2024 सकाळी 8 वाजताच्या दरम्यान गळा दाबून तिची हत्या केलेली होती। आणि याच्यामध्ये हत्या करण्याचा त्याचा मेन मोठा जो उद्देश होता ते की सासू तिची नेहमी तिला चरित्राचा संशय घ्यायची तिच्या, आणि ते सासू मरण पावल्याच्या नंतर ते प्रॉपर्टी जी सर्व आहे ती तिला भेटणार होती आणि तिला या सगळ्या गोष्टीसाठी सासू अडसर ठरत होती, म्हणून तिला सासूचा तिने 2 भावाच्या मदतीने खून केलेला आहे। या खुनामध्ये जे आरोपी आहेत 3 आहेत, त्याचे सून आणि तिचे 2 भाऊ, तिघांचंही काही पूर्व रेकॉर्ड वगैरे नाहीये, याच्यामध्ये अगोदर गुन्हे दाखल नाहीत, हे त्यांचा पहिलाच गुन्हा आहे। तर नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही 3ही आरोपीला अटक केलेली आहे आणि आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे। तसेच पुढील तपास आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे अजूनही करत आहोत।